नमस्कार. मला फार आनंद होतो की आज संतोष गायकवाड यांच्या कृपेने हा एक गुड फ्रायडेचा संदेश देण्यासाठी मला संधी मिळत आहे. हा संदेश फक्त मी ख्रिस्ती लोकांसाठी देत नाही, सर्व जनतेसाठी, सर्व धर्मियांसाठी देतो. आता अर्थात काही म्हणतील की तुम्ही धर्मांतराचा तर प्रयोग करत नाहीत ना. तसं मुळीच नाही. जर करायचंच असेल कोणाचं धर्मांतर, तर मी ख्रिस्ती लोकांचंच धर्मांतर करू इच्छितो. थोड्याशा ज्या अंधश्रद्धा आहेत, गैरसमजुती आहेत येशू ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल, त्या दुरुस्त करणं हा एक खरा माझा हेतू आहे. तर मित्रहो, आपल्या ह्या उपवास काळामध्ये आपली एक भक्तीची एक पद्धत आहे. त्याला आपण पवित्र क्रूसाची भक्ती म्हणतो. म्हणजे येशू ख्रिस्त काल्वारीचा पर्वत आपल्या खांद्यावर क्रूस घेऊन जो चढला आणि त्या ठिकाणी क्रूसावर मरण पावला, ती सगळी वाट एक 14 स्थानकामध्ये, प्रसंगामध्ये विभागली आहे. आणि त्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक स्थानावर थांबून त्या वाटेवर चिंतन केलं जातं. आपल्या वसईमध्ये काही लोकांची अशी एक प्रथा आहे की वसईमधली ते 14 चर्चेस निवडतात आणि प्रत्येक चर्चमध्ये जाऊन एक एक स्थानावर चिंतन करतात. तर काही दिवसापूर्वी असाच एक वसईचा ख्रिस्ती लोकांचा ग्रुप आमच्या क्लर्जी होममध्ये आला. क्लर्जी होम म्हणजे जिथे आम्ही रिटायर्ड फॉलोअर राहतो त्या ठिकाणी. तर त्यांनी मला विनंती केली की जरा बाहेर या. आणि त्यांनी आमच्या कंपाऊंडमधला जो संत मारी वियानी ह्याचा जो पुतळा आहे, त्या पुतळ्यासमोरच त्यांनी त्यांचं ते क्रूसाच्या वाटेचं चिंतन केलं. आणि नंतर मला एक संदेश द्यायला सांगितलं. त्यावेळेला मी त्यांना म्हणालो की मित्र हो, आपण जो नुकता क्रूसाच्या वाटेतला जो एक प्रसंग इथे चिंतनाला घेतला, त्यामध्ये काय आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या वाटेवर काही स्त्रिया भेटतात जेरुसलेमच्या. त्या रडतायत, अश्रू ढाळतायत त्याचं सगळे दुःख संकट बघून. आणि त्यांना तो येशू ख्रिस्त थांबून म्हणतो, बायानो, माझ्यासाठी रडू नका, तर तुमच्या आणि तुमच्या बाळांच्या जीवनासाठी रडा. तर त्यामध्ये आपल्याला एक पूर्णपणे असा संदेश मिळतो की आपण केवळ ख्रिस्तासाठी आता अश्रू ढाळून फायदा नाही. तो स्वर्गारोहण झाला, त्याचं पुनरुत्थान झालं. आता आपण आपल्या जीवनाची जी वाट आहे, क्रूसाची वाट, त्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. ज्या क्लर्जी होमच्या समोर आज तुम्ही इथे जमला आहात, त्या क्लर्जी होममध्ये आतमध्ये शिरा आणि बघा, त्या ठिकाणी 5 आम्ही वृद्ध धर्मगुरू आहोत. त्यापैकी 2 पूर्णपणे बेड रिडन आहेत, 2 व्हीलचेअरशिवाय कुठे चालू शकत नाहीत आणि 1 काठी टेकत चालतायत. त्यांना भेट द्या, त्यांचं दुःख जाणून घ्या. त्यांनी आयुष्यभर जी आपल्या ख्रिस्ती समाजाची सेवा केली आहे त्याबद्दल एक आभाराचे 2 शब्द बोला. ती खरी क्रूसाची वाट होईल. मित्र हो, हा एक प्रसंग मी तुमच्यासमोर ठेवला तो अशासाठी की आपल्या ह्या ख्रिस्ती श्रद्धेमध्ये सुद्धा बऱ्याचशा चुकीच्या कल्पना आहेत, काही अंधश्रद्धा सुद्धा आहेत. त्या आपण दुरुस्त केल्या पाहिजे. आणि विशेषतः या उपवास काळामध्ये त्यासाठीच आपल्याला खूप वेळ दिला जातो की ज्याद्वारे आपण आपल्या धर्मावर, आपल्या श्रद्धेवर चिंतन करावं आणि ते अधिक विवेकशील व्हावं. आता दुःख सहन, आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा गुड फ्रायडेचा दिवस साजरा करतो, मरणाचा दिवस साजरा करतो. येशू ख्रिस्ताचं दुःख आणि मरण सुद्धा आपण नीट समजून घेतलं आहे का? मी ह्या ठिकाणी तुम्हाला 3 मतं सांगतो. एक मत असं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने अतोनात असे हाल सहन केले. कदाचित तुम्हाला द पॅशन ऑफ द क्राइस्ट हा चित्रपट आठवेल. त्यामध्ये त्याने अतिरेक केलाय, परंतु येशू ख्रिस्ताला एवढा चोपून काढलाय, धुपून काढलाय की त्याला ज्या चाबकाने मारलं त्या चाबकाला त्याने खिळे जोडलेले होते आणि ते खिळ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं मांस सोलून काढलं. तुकडे पडले, रक्ताच्या धारा वाहू लागल्या जिथे तो उभा होता तिथे.
आणि अशा प्रकारे छिन्न विच्छिन्न झालेला असा प्रभू येशू ख्रिस्त आपण त्या ठिकाणी आठवतो. ह्या महिन्याचा जर सुवार्तेचा अंक पाहिला तर त्याचं पृष्ठावर तेच एक चित्र छिन्न विच्छिन्न झालेला असा ख्रिस्त आपल्याला दाखवलेला आहे. तर त्याबद्दल आपलं काय मत आहे की खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने एवढं सहन केलं, दुःख सहन? काही सायंटिस्ट म्हणतात की एवढं जर त्याला दुःख झालं असेल तर तो काल्वरीपर्यंत पोहोचलाच नसता, तो वाटेवरच कुठेतरी मरण पावला असता. मग कसा नाही मरण पावला तो? तर मग काही लोकांचं मत असं आहे की शेवटी येशू हा देव आणि माणूस असा दोन स्वभावाचा होता. तो देव होता, तो माणूस बनला. पण माणूस बनल्यानंतर त्याचं देव पण काही गेलं नाही. आणि म्हणून काही लोकांचं असं एक मत आहे की त्याने हे सगळं दुःख सहन केलं ते आपल्या दैवी स्वभावाने, दैवी शक्तीने, मानवी स्वभावाने नाही. जर थोडंफार त्याच्यावर विचार केला तर असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आपलं देवपण लपवून मानवत्वाचं एक झूल आपल्या अंगावर 33 वर्ष त्यांनी ठेवलं आणि लोकांना दाखवलं की मी माणूस आहे, पण प्रत्यक्षात तो देव म्हणून दैवी शक्तीने हे सगळं सहन करत होता. हे ढोंग आहे, हे सोंग आहे, हे नाटक आहे? तसं नाही. वास्तविक तसं नसावं. तर मग हे सगळं त्याचं दुःख आणि मरण कसं समजून घ्यायचं? तर त्यावर एक दुसरं मत आहे, दुसरं विचार आहे की त्याने दैवी शक्तीने हे सगळं सहन केलं नाही, खरा मानव ह्या नात्याने. आणि आपला संत पौल आपल्याला म्हणतो की येशू ख्रिस्त सगळ्या बाबतीत मानव झाला, पाप सोडून दुसऱ्या सगळ्या बाबतीत तो आपल्या सारखा दुबळा झाला, आपल्यासारखा भावनाविवश झाला, सगळं काही त्याने सहन केलं. तर त्याने मानव ह्या रूपानेच सगळं काही सहन केलं. पण तिथे एक दुसरी अशी समजूत येते, माणसाला मानव ह्या नात्याने सुद्धा खूप खूप सहन करण्याची शक्ती दिलेली आहे, फक्त आपण ती जागृत करत नाही. आपण पाहतो की काही लोक असे आहेत की ज्याने आपली मानसिक शक्ती जागृत करून खूप खूप मोठे अगदी दैवी वाटतील अशा प्रकारचे चमत्कार केलेले आहेत. काही दिवसापूर्वीच वसईची 2 मुलं टी व्हीवर आली आणि त्यांनी आपले चमत्कार करून दाखवले. त्यापैकी एक मुलगा डोळे बंद करून त्याला जे पुस्तक द्याल त्या पुस्तकातला परिच्छेद वाचून दाखवतो. आणि त्याची बहीणच, तिचं नाव सलोमी, ती डोळे बंद करून समोर कोणता माणूस कोणत्या रंगाचा शर्ट घालून आलेला आहे ते ती रंग सांगते. आणि हा चमत्कार नाही, ही एक मानसिक शक्ती नादयोग नावाच्या एका योगाने ती डेव्हलप केलेली असते. म्हणजे सारांश असा की परमेश्वराने आपल्या शरीरात, मनात, मानवी खूप शक्ती दिलेली आहे, आपण ती जागृत केली पाहिजे. आणि या ठिकाणी ते मत असं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने साधना करून त्या साधनेद्वारे आपल्या अंगातली सहनशक्ती जागृत केली की ज्याद्वारे त्याचे फटके लागत असताना सुद्धा तो रडला नाही किंवा लाचार झाला नाही किंवा क्षमा मागितली नाही, ताठ राहिला. आणि एवढं होऊन सुद्धा तो काल्वारीची वाट चढतो, पडतो, पण परत उठतो आणि शेवटी क्रुसावर टांगलेला असताना प्रभू परमेश्वर, त्याचा पिता जो त्याच्याबरोबर होता, ज्याबरोबर त्याचं एकत्व झालं होतं, त्याला तो म्हणतो की मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि अगदी मी तुम्हाला मग दुसरं एक चित्र दाखवेन, हे सुवार्तेचं चित्र आहे त्यापेक्षा एक, त्या चित्रामध्ये प्रभू येशू स्माईल देतात. त्याच्या अंगावर सगळे घाई दिसतात, जखमा दिसतात, रक्त दिसतं, पण चेहरा त्याचा स्माइलिंग आहे. ते खरं प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वरूप आहे. आणि आज प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या या गुड फ्रायडेच्या निमित्ताने आपण हा संदेश घेऊ येशू ख्रिस्ताकडून की येशू ख्रिस्ताने आपली स्वतःची मानसिक आणि शारीरिक शक्ती जागृत करून साधनेद्वारे, मग त्यामध्ये तुम्ही कदाचित म्हणाल
की प्रभू येशू ख्रिस्ताने ही साधना कशी केली, त्यासाठी तू इंडियात आला होता का वगैरे, ते सगळे वाद आपण बाजूला ठेवू. पण त्याने ही शक्ती जागृत केली. त्याने स्वतःहून ध्यानाला, प्रार्थनेला बसून, आणि त्याचे कितीतरी प्रसंग आपण शुभवर्तमानामध्ये वाचतो. अशा प्रकारे ती एक साधना करून त्याने ही शक्ती जागृत केली आणि पूर्ण मानव या नात्याने त्याने दुःख सहन करून तो मरण पावला आहे. कशासाठी? आम्हाला आदर्श देण्यासाठी, की मी सुद्धा खूप सहन करू शकतो, मी सुद्धा खूप लोकांना क्षमा करू शकतो. कधीच म्हणू नका की दिस इज टू मच फॉर मी. येशू ख्रिस्त देव होता म्हणून त्याने केलं, मला ते करायला सांगू नका. नो, आपण माणूस ह्या नात्याने काय करू शकतो हे दाखवून देण्यासाठी वास्तविक प्रभू येशू ख्रिस्ताने हे आपलं माणूस पण घेतलेलं आहे. आणि म्हणून मी एक सांगतो की अशा प्रकारचा संदेश जर आपण घेतला तर आपण आपलं जीवन सुखी करू शकू. आपल्याला कोणतंच दुःख रडवणार नाही. आता लवकरच आपण पुनरुत्थानाचा सण साजरा करत आहोत, तर मी आपल्या सगळ्यांना सदिच्छा देतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर्श समोर ठेवून आपण आपल्या जीवनातली दुःख सहन करण्यासाठी शक्ती मिळवावी आणि त्या शक्तीमध्ये आपल्या जीवनाचा खरा आनंद मिळवावा. तोच खरा पुनरुत्थानाचा आनंद. ही सदिच्छा व्यक्त करून मी माझं प्रवचन संपवतो. धन्यवाद.